नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. रोधी नाम संवत्सर आहे सूर्याचं. दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र उत्तरा आहे. योग शिवा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:16 पासून ते 10:54 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:10 ते 3:48 आणि यमगंड काळ सकाळी 6 वाजल्यापासून ते 7:38 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे. नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. 5व्या स्थानात बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याचे काही त्रास डोकं वर करू शकतील. तुमचा जो मूड असेल तो नीट व्यवस्थित दिसून येणार नाही. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून दूर राहणं गरजेचं राहील. थोडीशी फसवणुकीचे वगैरे चान्सेस आजच्या दिवशी आहेत, काळजी घ्या. याचप्रमाणे काही चांगले लाभ मिळू शकतील, मात्र स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये केलेले ट्रेड तुम्हाला फायदेशीर ठरतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थामध्ये बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या कारणावरून गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरामधील काही नवीन चीज वस्तू येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या हर्षल बरोबर हा चंद्र मिथुन राशीच्या 4थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयामध्ये बुध शुक्राची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींचा जो स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. घरातल्या व्यक्तींकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडी धावपळ वगैरे जास्त दिसून येईल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षल बरोबर कर्क राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयामध्ये बुध शुक्राची युती होणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. फिरणं वगैरे जास्त होईल. थोडीशी दमछाक तुमची होऊ शकेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील तरी आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले लाभ होऊ शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्या राशीत बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवा.
याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक आजच्या दिवशी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना, घडामोडी आजच्या दिवशी समजू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं होईल, काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. वियामध्ये बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. थोडंसं जे वातावरण असेल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंधामध्ये थोडेसे तणाव निर्माण होईल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलू नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या भावना जास्त प्रमाणात जाणवतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा घेऊ नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुळ राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभामध्ये बुध शुक्राची युती होणार आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करू नका. फसवणुकीचे काही संबंध किंवा तशा प्रकारचे काही गोष्टी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. मित्रपरिवाराबरोबर येणार 2 ते 3 दिवसात भेटीगाठी होतील. काय चांगले लाभ मिळू शकतील. परंतु आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. दशमात बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना, घडामोडी किंवा कागदोपत्री व्यवहार येणाऱ्या 2 ते 3 दिवस उत्तम झालेले दिसून येतील. मात्र आजच्या दिवशी थोडीशी काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे आर्थिक संदर्भातले व्यवहार करू नका. मित्रपरिवाराबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. भाग्यामध्ये बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहारापासून आजच्या दिवशी थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. खास करून वैवाहिक जोडीदारांचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमामध्ये बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचं मूड, एनर्जी, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, अतिशय उत्तम प्रकारचे अनुभव आजच्या दिवशी येतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ सुद्धा होतील. मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा आरोग्याकडे मात्र लक्ष देणं महत्त्वाचं राहील. आजचा दिवस मात्र तुम्हाला शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या अश्विनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमामध्ये बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाचे आरंभ आजच्या दिवशी अजिबात करू नका. महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. इझी मनीच्या मागे जाऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. फायनान्सच्या संदर्भात, आर्थिक संदर्भात कुठलीही महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी करू नका. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीत असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आणि षष्ठामध्ये बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही साशंक वातावरण वगैरे तयार होऊ शकेल. काळजी घ्या.
काही चांगले लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध जास्त ताणले जाण्याची शक्यता राहील. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.